कसे आहात? अभ्यास करताय ना? अहो केलाच पाहिजे. मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीतील मराठी विषयातील धडा 4 पाहणार आहोत. मुलांनो पहा इकडे. पहा मुलांनो, आज आपण विषय मराठी माहिती घेऊया हा पाठ बघणार आहोत. या पाठामध्ये सुरू होण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. कारण पाठाचं नावच आहे माहिती घेऊया. मुलांनो, विज्ञान ही आधुनिक काळाची गरज आहे आणि देणगी सुद्धा आहे आपल्याला. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्याला अनेक सुखसोयी उपलब्ध आहेत. या विज्ञानाच्या प्रगतीमुळेच अनेक कामे जलद केली जातात. विज्ञानाच्या प्रत्येक पैलूने आपल्याला सुख दिले आहे. खूप कठीण काम सुद्धा या विज्ञानाच्या साहाय्याने आपल्याला सहज करता येते. मुलांनो पहा की विज्ञानाने ही आपल्याला जी देणगी दिलेली आहे त्या देणगीमुळे आपल्याला अनेक कठीण कामे सुद्धा सहज करता येतात. उदाहरण, आपल्याला उन्हाळ्यामध्ये गरमी होते, उकडतं, तर आपण काय करतो? आपण पंखा लावतो. त्याचप्रमाणे मनोरंजनासाठी आपल्याकडे रेडिओ, टीव्ही, मोबाईलचा आपण वापर करतो. आणि संगणक तर आपल्या आजच्या आधुनिक काळाचा एक मुख्य घटकच आहे. पहा ना मुलांनो, आज आपलं जे शिक्षण आहे ते सुद्धा ऑनलाईन चालू आहे. इंटरनेटच्या माध्यमातून युट्यूबवर आपण पाहतो. त्याचप्रमाणे लांबचा प्रवास सुद्धा आपल्याला कमी वेळात पूर्ण करण्यासाठी वाहन, विमान, गाड्या या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. हे सर्व विज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. मुलांनो, मानवाने आकाशातील रहस्य शोधत आहे. मनुष्य हा आकाशातील विविध रहस्य शोधत आहे. त्याचप्रमाणे त्याने वैद्यकीय क्षेत्रातही प्रगती केलेली आहे. जसं वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक्स-रे या किरणाचा शोध लागला, ज्याप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात एक्स-रे या किरणाचा शोध लागला आणि त्या शोधामुळे रोग निदानावर अनेक उपचार शोधून आले आणि खूप काही वैद्यकीय क्षेत्रात बदल झालेला आहे. मुलांनो, हे सगळं शक्य झालं ते कशामुळे शक्य झालेलं आहे? हे सगळं शक्य झालेलं आहे ते आपल्या शास्त्रज्ञांमुळे. बच्चों, देखो यहाँ पर मैंने बताया कि विज्ञान में जो प्रगति हुई है उसके कारण हमें बहुत सारे जो मुश्किल काम थे वो भी आसान हुए हैं. जी काही कठीण कामं आहेत ती सुद्धा सहज शक्य झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे आणि हे सगळं और हे सगळं कशाने शक्य झालं? तर हे सगळं शक्य झालेलं आहे ते आपल्या शास्त्रज्ञांमुळे. शास्त्रज्ञ आपल्या बुद्धीच्या कसोटी लावून खूप मेहनत घेऊन कष्टाने नवनवीन शोध लावत असतात. हे जे शास्त्रज्ञ आहेत ते आपल्या बुद्धीची कसोटी लावून खूप मेहनत घेतात आणि खूप मेहनत घेऊन ते काय करतात तर वेगवेगळे शोध लावतात. शोध लावून त्यांनी वेगवेगळे यंत्र, उपकरणे या सगळ्या गोष्टी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा उपयोग हा आपल्या सर्वांना होतो. उदाहरण पहा ना मुलांनो, देखो ना, अभी एग्जाम्पल, अभी कोरोना है. आता आपण उदाहरण पाहूया ना मुलांनो. आता कोरोना आहे आणि या कोरोनावर लस शोधण्यासाठी संपूर्ण जगातील डॉक्टर, संशोधन सर्व काही एकत्र येऊन ती लस शोधून काढत आहेत. पण मुलांनो, बच्चो, जेव्हा ती लस शोधून निघेल, लेकिन बच्चो जब वो लस निकलेगी त्याचा फायदा आपल्या पूर्ण सर्व लोकांना होणार आहे. मग हे लस शोधून काढण्यासाठी जे शास्त्रज्ञ, डॉक्टर मेहनत करता आहेत तेच त्याचा फायदा आपल्या सर्वांना होणार आहे. फिर बच्चो, तुम्हाला वाटेल की शास्त्रज्ञ म्हणजे कोण? हे शास्त्रज्ञ म्हणजे आहे तरी कोण? हे शास्त्रज्ञ म्हणजे आहे तरी कोण?
मुलांनो, शास्त्रज्ञ म्हणजे विज्ञानाचा शोध लावणाऱ्या व्यक्तीला शास्त्रज्ञ म्हणतात. जे शोध लावतात, जो अलग अलग शोध लगाते हैं, त्यांना आपण काय म्हणतो? शास्त्रज्ञ म्हणतो. सर्वसाधारणपणे या व्यक्ती पद्धतशीरपणे प्रयोग करून त्यांचे निरीक्षण करतात. सर्वसाधारणपणे या व्यक्ती काय करतात? शोध लावून, पद्धतशीरपणे शोध लावून त्यांचे निरीक्षण करतात. एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत पोचतात आणि एखादी कोणती गोष्ट आहे तर तिच्या मुळापर्यंत ते पोचतात. मुलांनो, असेच काही शास्त्रज्ञ मलाही माहिती आहेत आणि तुम्हालाही माहिती असतील. त्यांनी खूप शोध लावले आहेत. उदाहरण पहा, थॉमस एडिसन यांनी विजेचा दिवा लावला. उदाहरण आहे की थॉमस एडिसन है उन्होंने विजेचा दिवा याचा शोध लावला. राईट बंधू आहेत त्यांनी विमानाचा शोध लावला. राईट बंधू है उन्होंने विमानाचा शोध लावला. जॉन बेअर्ड आहेत त्यांनी टेलिव्हिजन, जे आपल्या सर्वांचं प्रिय आहे, आपल्याला रोज बघायला लागतं, त्या टेलिव्हिजनचा शोध लावला. त्याचप्रमाणे आपल्या भारतातील काही शास्त्रज्ञ आहेत. डॉक्टर होमी बाबा यांनी भारतीय अणुऊर्जा विकास याच्यावर संशोधन केले. डॉक्टर होमी बाबा यांनी भारतीय अणुऊर्जा विकास संशोधन केले. त्याचप्रमाणे विक्रम साराभाई आहेत, त्यांनी अंतराळ संशोधन पितामह म्हणून त्यांना बोललं जातं. त्याचप्रमाणे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत, त्यांनी अग्नी 1, 2, 3 यासारखा मिसाईलचा शोध लावला. आणि डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी अग्निबाणाच्या मोटारी करता घन ईंधनाचा शोध लावला. बच्चों देखो, यहाँ पर कुछ शास्त्रज्ञ के नाम मैंने बताए हैं. इन शास्त्रज्ञों ने अलग अलग संशोधन किया है. मैं अभी इनके बारे में मी आता यांच्याविषयी तुम्हाला थोडी थोडी माहिती सांगणार आहे. हे थॉमस एडिसन आहेत. या थॉमस एडिसनने विजेचा दिवा याचा शोध लावला. हे थॉमस एडिसन आहेत. कोण आहेत? थॉमस एडिसन. आणि या थॉमस एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. हे राईट बंधू आहेत. राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावला. एरोप्लेन यांनी विमानाचा शोध लावला. कोणता शोध लावला? तर विमानाचा. हे डॉक्टर होमी बाबा आहेत. हे आपले भारतीय शास्त्रज्ञ आहेत. हे जे डॉक्टर होमी बाबा आहेत, हे भारतीय अणुभौतिक शास्त्रज्ञ आहेत. भारताच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचनाच्या कामगिरी त्यांनी केलेली आहे. भारताच्या अणुऊर्जा व अणुवस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेते ते आहेत. यानी जो डॉक्टर होमी बाबा है वो भारतीय अणुभौतिक शास्त्रज्ञ है. उन्होंने अणुऊर्जा विकास कार्यक्रम का पाया का निर्माण किया है. आणि भारताच्या अणुऊर्जा व अणुवस्त्र विकास कार्यक्रम के वह प्रणेते भी है. ये डॉक्टर होमी बाबा. इसके बाद है डॉक्टर विक्रम साराभाई. ये जो शास्त्रज्ञ है इनका नाम है डॉक्टर विक्रम साराभाई. ये जो डॉक्टर विक्रम साराभाई भौतिक शास्त्रज्ञ और खगोल शास्त्रज्ञ है. ये जो डॉक्टर विक्रम साराभाई है वह भौतिक शास्त्रज्ञ और खगोल शास्त्रज्ञ है. ते भारताच्या अंतरसंशोधनाचे पितामह त्यांना बोलले जातात. त्याचप्रमाणे अंतरयुगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. आणि त्याप्रमाणे त्यांना अंतरयुगाचे शिल्पकार म्हणून सुद्धा ओळखले जातात. हे कोण आहेत? तर मुलांनो, हे डॉक्टर विक्रम साराभाई आहेत. मुलांनो, हे आपल्या सर्वांचे लाडके सर्वांच्या परिचयाचे असलेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हे आपल्या सर्वांच्या परिचयाचे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत. या डॉक्टर APJ अब्दुल कलामांना मुलं खूप आवडायची आणि मुलांनाही हे खूप आवडायचे. हे अब्दुल कलाम कलाम आपल्या भारताचे 11वे राष्ट्रपती होते. हे जे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत
ते आपल्या भारताचे 11वे राष्ट्रपती होते. यह अपने भारत के राष्ट्रपती थे. ते एरोनॉटिक अभियांत्रिक इंजिनियर सुद्धा होते. और त्यांनी DRDO मध्ये कार्य केले. भारताच्या अग्नी 1, 2, 3 मिसाईलचे प्रक्षेपण सुद्धा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी केले. त्यांना भारतरत्न पुरस्कारांनी गौरव केला. याने इन्हें भारतरत्न पुरस्कार भी मिला है. तसेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन, यांना काय मिसाईल मॅन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. यानी डॉक्टर APJ अब्दुल कलाम है और ये हमारे सब हमें यानी इन्हें बच्चे बहुत प्रिय रहते हैं और बच्चों को भी डॉक्टर APJ अब्दुल कलाम बहुत ही प्यारे थे. और APJ अब्दुल कलाम यह अपने राष्ट्रपति भी थे. दूसरी बात यह है कि भारताच्या अग्नि 1, 2, 3 या मिसाईलचं प्रक्षेपण यांनीच केलं. इसीलिए इन्हें मिसाइल मैन, क्या मिसाइल मैन ऐसे कहा जाता है, असं बोललं जातं. मुलांनो, आता आपण पुढे पाहणार आहोत की हे आपले भारताचे आणखीन एक शास्त्रज्ञ आहेत, डॉक्टर वसंत गोवारीकर. आता आपण यांची माहिती घेणार आहोत. डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा जन्म, इनका जो जन्म है वो 25 मार्च 1933 को पुणे में हुआ. यांचा जन्म, गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. वसंत गोवारीकर हे जे वसंत गोवारीकर आहेत त्यांचं शालेय शिक्षण कोल्हापूरमध्ये झालं. यांचं संपूर्ण शालेय शिक्षण हे कोल्हापूरमध्ये झालं. और कोल्हापुर में शिक्षण होने के बाद, शालेय शिक्षण होने के बाद त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. और त्यांचं कोल्हापूरमध्ये शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बच्चो सुनो, मुलांनो ऐका. वयाच्या 11व्या वर्षी, फक्त वयाच्या 11व्या वर्षी, यानी हम तुम्हारी उम्र के होंगे हो, वयाच्या 11व्या वर्षी डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी यांत्रिक पद्धतीने चरख्यातील धागा, यांत्रिक पद्धतीने जो यांत्रिक पद्धत होती है त्या यांत्रिक पद्धतीतील चरख्यातील धागा आपोआप गुंडाळला जाण्याची पद्धत, त्या चरख्यामध्ये धागा आपोआप गुंडाळण्याची जी पद्धत आहे ते या डॉक्टर वसंत गोवारीकरांनी वयाच्या 11व्या वर्षी शोधून काढली. देखो बच्चों, उम्र के 11 साल में इन्होंने यांत्रिक पद्धति में जो चरखा होता है, चरखे में जो धागा होता है वो धागा घूमने वाला जो यंत्र है यह इन्होंने ढूंढ कर निकाला है. मुलांनो, त्यामुळे एवढ्याशा छोट्याशा वयामध्ये, लहान वयामध्ये एवढं संशोधन केल्यामुळे त्यांचं कौतुक त्यांचं कौतुक करण्यात आलं. हवामानाचा अचूक अंदाज घेण्याचे मॉडेल तयार केले. तसेच हे डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी हवामानाचा अचूक अंदाज घेण्याचे मॉडेल सुद्धा तयार केलं आणि त्याला गोवारीकर मॉडेल म्हणून नाव सुद्धा दिलेलं आहे. मुलांनो, आताच आपण डॉक्टर वसंत गोवारीकरांची माहिती घेतली आणि या डॉक्टर वसंत गोवारीकरांची माहिती घेतल्यानंतर जो पाठ आपल्याला आहे 4था, या पाठामध्ये पण आपल्याला डॉक्टर वसंत गोवारीकरांच्या बद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. तर पाठामध्ये पहा, पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली त्याचे नाव डॉक्टर वसंत गोवारीकर. मुलांनो पहा की आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि आपल्या या देशाची अर्थव्यवस्था ही संपूर्णपणे शेतीवर असते आणि यामध्ये हवामानाचा खूप मोठा वाटा आहे. पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर चिंता असते. आपल्यालाही चिंता असते की पाऊस किती पडेल, केव्हा पडेल. आणि ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने
मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली. मान्सूनच्या अंदाजाची जी नवी पद्धत शोधून काढली त्यांचंच नाव काय आहे? डॉक्टर वसंत गोवारीकर. यानी बच्चों देखो बारिश कब गिरने वाली है, कितने गिरने वाली है, इसके वजह से सब चिंता, सब परेशान रहते हैं. पण ते सगळे जो सब परेशान रहते हैं उसके बारे में यानी बारिश कब गिरने वाले यह ढूंढ कर निकालने वाले, उसके अंदाज शोधून काढणारे, ढूंढ कर निकालने वाले हे डॉक्टर वसंत गोवारीकर. और इसके कारण याच्यामुळे जे डॉक्टर वसंत गोवारीकरांनी आपल्या हवामानाचा अंदाज, मान्सूनचा अंदाजाची जी नवी पद्धत शोधून काढली, इसके वजह से त्या कारणाने सर्व शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदाच झाला, शेतकऱ्यांना आणि आपल्याला सुद्धा. हे डॉक्टर वसंत गोवारीकर आहेत. आपण या अगोदर पण पाहिलं त्यांच्याविषयी. आता याच्या पुढचा पहा, पुढच्या पॅरेग्राफ मध्ये डॉक्टर गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. जो डॉक्टर गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. शाळेत असताना त्यांना नव्या नव्या कल्पना सुचत. अभी तक जूम मीटिंग ज्वाइन नहीं की है, प्लीज ज्वाइन करो जल्दी से. तो उन्हें अलग अलग नई नई कल्पना, शाळेत असताना त्यांना नव्या नव्या कल्पना सुचायच्या, वेगवेगळ्या कल्पना सुचायच्या. एकदा त्यांना वाटले आपण मोटर बनवावी. एकदा तर त्यांना वाटले अरे आपण मोटर बनवावी. तेव्हा ते अवघे 13 वर्षाचे असताना, तेव्हा ते फक्त 13 वर्षाचे होते आणि त्यांना वाटले की आपण मोटार बनवूया. आणि त्यांनी काय केलं मग? अवघे 13 वर्षाचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फोर्डला, अभि हेनरी फोर्ड कोण आहेत याची माहिती मी तुम्हाला थोड्या वेळात देणारच आहे. परंतु त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी मोटार बनवावी अशी त्यांना कल्पना आली आणि कल्पना आल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली. हेनरी फोर्डला मराठी कळणार नाही. आता हेनरी फोर्ड अमेरिकेमध्ये राहतो आणि अमेरिकेतील लोकांना मराठी भाषा समजत नाही जास्त करून. त्यामुळे त्यांनी काय केलं की हेनरी फोर्डला मराठी कसं समजणार, म्हणून त्यांनी मित्राची मदत, त्यांचं पत्र जे त्यांनी मराठीत पत्र लिहिलं होतं ते मराठीत लिहिलेल्या पत्राचं इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यासाठी आपल्या मित्राची मदत घेतली. बघा पुढे, हेनरी फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेतली आणि जेव्हा ते पत्र हेनरी फोर्डला मिळालं तेव्हा हेनरी फोर्डने सुद्धा त्यांच्या या पत्राची दखल घेतली. का दखल घेतली असावी? कारण एवढासा छोटासा मुलगा आणि तो पत्र लिहितोय आपल्याला, म्हणून त्यांनी काय केलं, त्याचं कौतुक वाटलं आणि त्यांनी त्या पत्राची दखल घेतली. त्यासोबत काही पुस्तकेही पाठवली आणि गोवारीकरांनी त्याच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले. यासोबत काही पुस्तकेही पाठवली और उसके साथ कुछ किताबें भी भेजी आणि त्याच्यासोबत काही पुस्तकेही पाठवली. त्यांच्या कुशाग्र बुद्धीची आणि दृढ संकल्पाची चुणूक लहानपणीच दिसून येते. यानी वो कितने हुशार थे, कुशाग्र थे, दृढ निश्चय यानी जो तय किया है, जे ठरवलंय ते पूर्ण करण्याची जी जिद्द होती ती लहानपणीच दिसून येते. मुलांनो पहा, आपण काय करतो, मला मराठीत पत्र लिहिलं पण मला मराठी समोरच्याला इंग्रजी नाही समजणार, आपण जाऊ दे ना, मला नाही येत इंग्रजी. किंवा आता तुम्ही हिंदी आहात, आपण म्हणतो मला मराठी नीट नाही येत, पण आपण प्रयत्न करत नाही, जिद्द ठेवत नाही की नाही मी सुद्धा मराठी बोलणार, मी सुद्धा मराठी लिहिणार. ही जिद्द असली पाहिजे आणि गोवारीकरांमध्ये लहानपणापासूनच ही जिद्द होती. जर आपल्याकडे जिद्द असेल तर मुलांनो आपण सर्व काही शक्य करू शकतो. पुन्हा एकदा पहा मुलांनो,
गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. शाळेत असताना त्यांना नव्या नव्या कल्पना सुचायच्या. एकदा त्यांना वाटले आपण मोटर बनवावी. अवघे 13 वर्षाचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेनरी फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली. हेनरी फोर्डला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या पत्राचे इंग्रजी भाषांतर केले. हेनरी फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले. त्यासोबत काही पुस्तकेही पाठवली. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पनाची चुणूक लहानपणीच दिसून आली. बच्चों, यहाँ पर मैंने बताया है कि गोवारीकर का जन्म है 25 मार्च को 1933 में पुणे में हुआ है. जब वो स्कूल में थे तभी उन्हें अलग अलग आइडिया आती थी. एक बार तो उन्हें लगा कि मुझे मोटर बनानी है और वो मोटर बनानी है तो उन्होंने जो अमेरिका के हेनरी फोर्ड थे उनको पत्र लिखा. लेकिन जो गोवारीकर है इन्होंने मराठी में पत्र लिखा तो उनको मराठी से अंग्रेजी में भाषांतर करने के लिए उन्होंने अपने दोस्त को पकड़ा कि जो दोस्त थे कि मुझे इसका भाषांतर करके दो, इसका ट्रांसलेशन करके दो तो मैं यह पत्र भेजूंगा. ट्रांसलेशन करने के बाद यह पत्र उन्होंने हेनरी फोर्ड को भेजा. हेनरी फोर्ड ने भी वह पत्र मिलने के बाद इस पत्र को उत्तर दिया और उसके साथ किताबें भी भेजी. और इतने से छोटे से उम्र में यह जो दृढ़ संकल्प था वो उनको समझ में आया. और हेनरी फोर्ड भी एक शास्त्रज्ञ थे तो उन्हें समझ में आया कि एक बच्चा यानी जो बच्चों में जिद होती है, जो दृढ़ संकल्प करते हैं या कुशाग्र बुद्धि के होते हैं, वो समझ में आया और उन्होंने उसको उत्तर दिया. चला मुलांनो, आता याच्यामध्ये आपण हेनरी फोर्ड, आता हे हेनरी फोर्ड कोण होते तर हे पहा, हे होते हेनरी फोर्ड. हे जे हेनरी फोर्ड आहेत हे अमेरिकेतील मोटर कंपनीचे संस्थापक होते. हे जे हेनरी फोर्ड आहेत ते अमेरिकेतील मोटर कंपनीचे संस्थापक. त्यांनी काय केलं, त्यांनी मध्यम वर्गीय लोकांना परवडणारे वाहन तयार केले. इन्होंने अमेरिका में मध्यम वर्गीय लोकांना परवडणारे वाहन तयार केले. मॉडेल टी नावाची कार निर्माण केली. जी मॉडेल टी नावाची कार निर्माण केली. फोर्ड कंपनीचे मालक म्हणून ते जगभर प्रसिद्ध आहेत और पूरे दुनिया में वो प्रसिद्ध है कि फोर्ड कंपनी के मालक. और आणि डॉक्टर गोवारीकरांनी 13व्या वर्षी यांना पत्र लिहिलेलं होतं. समजते ना मुलांनो? चला पुढे पाहूया. समजते ना सगळ्यांना? समझ में आ रहा है? हाँ टीचर. चला तर आपण पुढे पाहूया. कोल्हापूरमध्ये पदवीचे शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. ब्रमिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिक विषयात संशोधन केले. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. बच्चो देखो मुलांनो पहा, कोल्हापूरला पदवीचे शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते कुठे गेले तर इंग्लंडला गेले. आणि इंग्लंडमध्ये त्यांनी ब्रमिंगहॅम विद्यापीठात, जे ब्रमिंगहॅम विद्यापीठ आहे त्या विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिक, रासायनिक केमिकल, रासायनिक म्हणजे केमिकल आणि अभियांत्रिक म्हणजे इंजिनिअरिंग, रासायनिक अभियांत्रिक विषयात संशोधन केले. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन और आगे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम सुरू पाहिले. ये जो डॉक्टर गोवारीकर थे उन्होंने कोल्हापुर में जो पदवी के शिक्षण होने के बाद उच्च शिक्षण के लिए वो इंग्लैंड में गए. इंग्लैंड में जाने के बाद ब्रमिंगहैम विद्यापीठ में उन्होंने रासायनिक अभियांत्रिक, कौन सी रासायनिक अभियांत्रिक विषयात संशोधन केले. पुढे इंग्लंडला ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून सुद्धा त्यांनी काम केले. अब बच्चों देखो, ये डॉक्टर विक्रम साराभाई है. मैंने आपको पहले ही विक्रम साराभाई के बारे में बताया है. यह विक्रम साराभाई है, इन्होंने डॉक्टर गोवारीकर इनके
इनके यानी इनको बहुत सारा यानी मार्गदर्शन किया, सपोर्ट किया, ऐसे है. यानी हे डॉक्टर विक्रम साराभाई आहेत. हे मी सांगितलंच आहे तुम्हाला. हे भौतिक शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. आणि त्यांनी आपल्या डॉक्टर गोवारीकरांना मदत केली. हे आपल्याला मदत केली आणि त्यांना त्यांच्यासोबत कामही केलेलं आहे. विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे, बघा आहे ना, विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारतात अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. हे जे डॉक्टर विक्रम साराभाई हे जे डॉक्टर विक्रम साराभाई आहे, यांच्या आग्रहामुळे ते 1967 साली 1967 साली ते भारतात अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. घन पदार्थातील ऊर्जा या विषयात संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. घन पदार्थातील ऊर्जा, घन पदार्थ में जो ऊर्जा होती है, या ऊर्जा या विषयात संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने हे जो डॉक्टर गोवारीकरने नवा प्रकल्प सुरू केला. भारतात विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे आणि भारताच्या या विज्ञान क्षेत्रामध्ये त्यांनी जी कामगिरी केलेली आहे ती फार मोठी आहे. अग्निबाणच्या मोटारी करता, अग्निबाण रॉकेट मिसाईल, अग्निबाण रॉकेट किंवा मिसाईल, या अग्निबाणच्या मोटारी करता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. देखो बच्चों, ये जो विक्रम साराभाई है, ये विक्रम साराभाई के आग्रह के खातिर यानी उन्होंने उनको फोर्स किया कि 1967 में त्याच्यामुळे उसके कारण ते आपल्या भारतात अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. घन पदार्थातील ऊर्जा या विषयात संशोधनासाठी, घन पदार्थातील ऊर्जा या विषयातील संशोधनासाठी त्यांनी पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू केला. भारतात विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. तो उन्होंने क्या किया, अग्निबाण मीन्स रॉकेट, अग्निबाण यानी क्या, रॉकेट, या मोटारी करता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी शोधून काढले. ये देखो, ये मिसाइल है, रॉकेट है, इसके लिए जो याच्यासाठी, या ज्या मोटारीसाठी घन ईंधन फ्यूल जो हवी फ्यूल है वो निर्माण करने का काम डॉक्टर वसंत गोवारीकर इन्होंने किया. डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी केलेलं आहे. मुलांनो पाहिलं ना मुलांनो, इथे आपला हा पाठ स्पष्टीकरण झालेला आहे. याच्याले काही शब्दार्थ आपण पाहूया आणि पुन्हा थोडासा आपण पाठ पाहणार आहोत. एकदा पहा मुलांनो, शब्दार्थ: मान्सून, पावसाळा, मान्सून, पावसाळा, पाऊस, वर्षा, पाऊस, वर्षा, अवघे, फक्त, केवल, खुशाग्र, चतुर, दृढ़, ठाम, जो ठाम रहते हैं ना, नहीं मैं ठाम हूं, कोई भी चीज के लिए कोई व्यक्ति ठाम रहते, नहीं मुझे करना ही है, तुम लोग भी बच्चे ठाम होते हो ना, नहीं मुझे करना ही है. चुनुक, झलक, एखादी चुनुक आपल्याला दिसते, झलक यानी कौन बच्चा कैसा है, टीचर तुरंत पहचान लेती है ना, हाँ ये बच्चा ऐसा है, यानी उसकी चुनुक, उसकी झलक दिखाई देती. ऊर्जा, शक्ति, अवकाश, अंतराळ, प्रकल्प, प्रकल्प, तुम्हें अलग अलग प्रकल्प, अलग अलग उपक्रम मिलते हैं ना, वही प्रकल्प, उपक्रम. घन, डाट, बहुत सारी घन यानी डाट होता है, डाट यानी गाढ़ा होता है ना, गाढ़ा, उसी तरह घन, डाट. मित्र, सखा, जो दोस्त होते हैं उन्हें मराठी में मित्र, सखा कहते हैं. चिंता, काळजी, परेशानी, चिंता, काळजी, परेशानी. मुलांनो, हे शब्दार्थ समजले ना? हे शब्दार्थ तुम्ही थोड्या वेळाने लिहून घ्यायचे आहेत. आता तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवलात तरी चालेल.
आपण जो लेसन पाहिला, पाठ पाहिला, त्याच्याविषयी मी काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे सांगणार आहे. पहिला प्रश्न आहे, पहा मुलांनो, आता आपण एवढं स्पष्टीकरण केलं, मी तुम्हाला धडा शिकवला, मग त्याच्याविषयी प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता आली पाहिजे आणि देता येऊनच्या येऊन लिहिता सुद्धा आली पाहिजे मराठीत. मान्सून अंदाजाची नवी पद्धत कोणी शोधून काढली? मान्सून अंदाजाची नवी पद्धत कोणी शोधून काढली? तर उत्तर, मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी शोधून काढली. मी प्रत्येक वेळेला एखादं वाक्य दोनदा तीनदा सुद्धा तुम्हाला सांगितलंय की मान्सून अंदाजाची नवी पद्धत कोणी शोधून काढली. कोणी प्रश्नांचं, तर तुम्हाला त्या प्रश्नांचं उत्तर पटकन आलं पाहिजे. मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी शोधून काढली. वसंत गोवारीकरांचा जन्म केव्हा आणि कोठे झाला? तर वसंत गोवारी, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, मी तुम्हाला या प्रश्नांची उत्तर तुम्हाला सुद्धा सांगायची आहेत. सब ध्यान से सुनो, क्योंकि यह प्रश्न के उत्तर तुम्हें बताना है. पहिला प्रश्न होता, मान्सून अंदाजाची नवी पद्धत कोणी शोधून काढली? उत्तर, मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी शोधून काढली. 2. वसंत गोवारीकरांचा जन्म केव्हा आणि कोठे झाला? 2. वसंत गोवारीकरांचा जन्म केव्हा आणि कोठे झाला? वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. वसंत गोवारीकरांचा जन्म केव्हा आणि कोठे झाला? तर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. वसंत गोवारीकर यांनी कोणाला पत्र लिहिले? वसंत गोवारीकर यांनी कोणाला पत्र लिहिले? वसंत गोवारीकर यांनी हेनरी फोर्डला पत्र लिहिले. कोणाला लिहिले? तर हेनरी फोर्डला. वसंत गोवारीकर यांनी कोणत्या विषयात संशोधन केले? वसंत गोवारीकर यांनी कोणत्या विषयात संशोधन केले? उत्तर, वसंत गोवारीकर यांनी रासायनिक अभियांत्रिक, कोणत्या? रासायनिक अभियांत्रिक विषयात संशोधन केले. वसंत गोवारीकर यांनी कोणते तंत्र विकसित केले? वसंत गोवारीकर यांनी कोणते तंत्र विकसित केले? तर वसंत गोवारीकर यांनी अग्निबाणाच्या मोटारी करता, अग्निबाण मिसाईल, अग्निबाणच्या मोटारी करता घन इंधन बनवण्याचे तंत्र विकसित केले. 5 प्रश्न आहेत मुलांनो. पहिला प्रश्न विचारला मी, मान्सून अंदाजाची नवी पद्धत कोणी शोधून काढली? कोणी शोधून काढली? डॉक्टर वसंत गोवारीकर. कोणी शोधून काढली? डॉक्टर वसंत गोवारीकर. वसंत गोवारीकरांचा जन्म केव्हा झाला? वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी, 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. कुठे झाला? पुण्यात झाला. वसंत गोवारीकर यांनी कोणाला पत्र लिहिले? कोणाला पत्र लिहिले? तर हेनरी फोर्डला. कोणाला पत्र लिहिले? हेनरी फोर्डला. वसंत गोवारीकर यांनी कोणत्या विषयात संशोधन केले? कोणत्या विषयात संशोधन केले? रासायनिक अभियांत्रिक. कोणत्या विषयात? रासायनिक अभियांत्रिक विषयात संशोधन केले. वसंत गोवारीकरांनी कोणते तंत्र विकसित केले? कोणते तंत्र विकसित केले? तर त्यांनी अग्निबाणाच्या मोटारी करता घन इंधन बनवण्याचे तंत्र विकसित केले. मुलांनो, समजलं? बच्चों, समझ में आया? हाँ टीचर. Yes, teacher. व्हेरी गुड बच्चों. आता मुलांनो, मला अजून इथे एक सांगायचं आहे. बच्चों, मुझे एक बात बतानी है यहाँ पर. अभी हमने एक लेसन देखा, पाठ देखा, तो इस लेसन से हमें कौन सी बातें समझ में आई? यानी हमारे इसमें जैसे शास्त्रज्ञ है, तो यह शास्त्रज्ञ या ऐसे व्यक्ति होने के लिए या कुछ करने के लिए इसमें
कौन कौन से गुण होने चाहिए, कौन कौन से मूल्य होने चाहिए, आपल्यामध्ये कोणकोणते मूल्य असायला पाहिजेत लहानपणापासूनच. एक संशोधन वृत्ती, आपल्यामध्ये मुलांनो वेगवेगळ्या प्रकारची एक संशोधन वृत्ती असली पाहिजे. दुसरी निरीक्षण क्षमता, आपल्यामध्ये निरीक्षण क्षमता असली पाहिजे. एखादी गोष्ट आहे तर त्याचं निरीक्षण करता आलं पाहिजे आपल्याला. प्रयोगशीलता, वेगवेगळे प्रयोग करून आपल्याला पाहता आले पाहिजेत. अभ्यास वृत्ती आणि एखाद्या गोष्टीचा अभ्यास, एखाद्या गोष्टी खोलवर जाण्याची आपल्यामध्ये वृत्ती असली पाहिजे. आणि कोणतंही काम मध्ये सोडायचं नाही ही जिद्द असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे आपल्यामध्ये. हे सर्व मूल्य आपल्याला या पाठातून दिसतात. आपण वसंत गोवारीकरांचा जो पाठ पाहिलाय त्या पाठातून आपल्याला हे मूल्य दिसतात. मुलांना मी थोडासा गृहकार्य दिलेलं आहे, प्रश्नांची उत्तरं. हे मला आता ज्यांना प्रश्नांची उत्तरं येतात त्यांनी हात वरती करायचा आहे. तिथे पहिला प्रश्न मी विचारते, मान्सून अंदाजाची नवी पद्धत कोणी शोधून काढली? कोणाला उत्तर येतं? मान्सून अंदाजाची नवी पद्धत कोणी शोधून काढली? वसंत गोवारीकर. हा, पण इथे मला हँड रेस दिसलाच नाही, नाहीतर मी नाव घेऊन बोलणार बेटा. ओके, इथे हँड रेस करायचा. ओके, व्हेरी गुड. मान्सून, आणि पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं. उत्तर कसं द्यायचं? पूर्ण वाक्यात. कोणी उत्तर दिलेलं? मैंने नहीं दिया. सबसे पहला मान्सून अंदाजाची नवी पद्धत कोणी शोधून काढली? तर मान्सून. अनुराग बोलो बेटा. मान्सून अंदाजाची मान्सून अंदाजाची नवी पद्धत हा, वसंत गोवारीकर व्हेरी गुड. शोधून. व्हेरी गुड. मान्सून अंदाजाची नवी पद्धत डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी शोधून काढली. व्हेरी गुड. वसंत गोवारीकरांचा जन्म केव्हा आणि कोठे झाला? वसंत गोवारीकरांचा जन्म केव्हा आणि कोठे झाला? सपना बोलो. 25 मार्च. हा, 25 मार्च 1933. 25. हा, कोठे झाला? कोठे झाला? पुण्यात. व्हेरी गुड. वसंत गोवारीकरांचा जन्म 1933 मध्ये पुण्यामध्ये झाला. वसंत गोवारीकर यांनी कोणाला पत्र लिहिले? जरा अभिलाषा मैं बोलूं. हा हा बोलो. वसंत गोवारीकर यांनी हेनरी फोर्ड ला पत्र लिहिले. व्हेरी गुड. वसंत गोवारीकर यांनी हेनरी फोर्डला पत्र लिहिले. पुढचा प्रश्न पहा मुलांनो. वसंत गोवारीकर यांनी कोणत्या विषयात संशोधन केले? कोणत्या विषयात? सपना तू अकेली बोलेगी, दुसरे? सपना एकटीच उत्तर देते. अजून कोणी? बोलो सपना. मैंने बोला. बोलो सपना. वसंत गोवारीकर यांनी कोणत्या विषयात संशोधन केले? रासायनिक अभियांत्रिक विषयात. कोणत्या? रासायनिक अभियांत्रिक विषयात. वसंत गोवारीकर यांनी कोणते तंत्र विकसित केले? तर वसंत गोवारीकर यांनी अग्निबाणाच्या मोटारी करता घन इंधन बनवण्याचे तंत्र विकसित केले. मुलांनो, आपण हा पाठ पाहिला आता. या पाठातून आपल्याला काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की हे जे शास्त्रज्ञ आहेत या शास्त्रज्ञाप्रमाणे आपल्यामध्ये सुद्धा अनेक मूल्य, अनेक गुण आपण रुजवायची आहेत. आपल्यामध्ये संशोधन वृत्ती असली पाहिजे, निरीक्षण असलं पाहिजे, प्रयोगशीलता असली पाहिजे, अभ्यास वृत्ती असली पाहिजे, जिद्द असली पाहिजे. या सर्व गुण आपल्यामध्ये असले पाहिजे. तर मी इथे आता हा लेसन आपला संपलेला आहे मुलांनो. जे गृहकार्य आहे हे 5 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. नेक्स्ट जेव्हा पुढचा तासिका असेल तेव्हा मी या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहे. टीचर. हाँ बोलो बेटे, बोला. ये प्रश्न तो हमारे बुक में नहीं है ना?
हाँ, बुक में नहीं है ना, इसलिए मैंने निकाल कर दिए हैं, क्योंकि अपने बुक में स्वाध्याय में प्रश्न उत्तर नाही है. आपल्या स्वाध्यायामध्ये प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. त्यामुळे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा किंवा तुम्ही लिहून घ्या प्रश्न हे, मग तुम्हाला त्याची उत्तरं लिहिता येणार. ठीक है टीचर. ओके, हाँ उसका स्क्रीनशॉट निकाल कर. टीचर 2 मिनट रुको. ओके ओके, नो प्रॉब्लम. लिखा नहीं लिखा? नहीं. अरे बच्चों, स्क्रीनशॉट निकालो ना उसका तुरंत. वो कैसे निकालते हैं? अच्छा, टीचर. लिखे ना बच्चों प्रश्नोत्तर? प्रश्न लिखे ना? हाँ टीचर. ओके, चलो टीचर. आपण पुढच्या तासिकाला भेटूया. ओके, ओके टीचर. ओके टीचर. क्यों अबे ये तो क्या कर रही है फिर मिस? जानवी मैडम,